साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा पूर्णाकृती व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची वारंवार मागणी आहे। परंतु सदर काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये मंजूर करण्यात आला असून पूर्णाकृती पुतळ्यासाठी मागील जागेची आवश्यकता आहे। म्हणून पुतळ्याच्या मागील मनपाची जागा ही पुतळ्यासाठी मिळावी यासाठी गेल्या अनेक वेळा मनपाशी वारंवार चर्चा झाली असून तरी देखील मनपा याकडे दुर्लक्ष करत असल्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीनं मिरज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बसून धरणे आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन चालू असताना नगर अभियंता माननीय पांडव साहेब यांनी आंदोलनास भेट देऊन सदर पुतळ्याला लागणारी मागील जागा मोजमाप करून सदर मालमत्ता विभागाकडे जागेचे प्रस्ताव पाठवल्याचे पत्र हे पुतळा समितीकडे दिल्यानंतर सदर आंदोलन समाप्त करण्यात आलं व सदर जागा ही सोमवार दिनांक 29/1/2024 च्या आत देऊन पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रशासकीय मान्यतेसाठी देण्यात यावं, अन्यथा सोमवारी 29/1/2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन हे मनपाच्या दारात करण्यात येईल असा इशारा माननीय भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे। त्यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज व समस्त मातंग समाज मिरज यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या नगराध्यक्षा पांडव साहेबांचा पांडव बोलतो येथील साहित्य अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा असून तो पूर्णाकृती व्हावा म्हणून गेल्या अनेक दशकापासून मातंग समाजासह बहुजन समाजाची मागणी आहे। परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत हे काम मंजूर असताना देखील त्या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यामागे जी जागा आहे ती जागा आम्हाला ताब्यात द्या आणि सदर जागेचा पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावं यासाठी गेल्या वर्षापासून आम्ही वर्षभर महापालिकेत आम्ही वारंवार येऊन भेटीगाठी घेऊन पाठपुरावा करत आहे। तरी सुद्धा बैठ मॅडमांनी सांगितलेलं आहे की आम्ही जागा हे देण्यासाठी आदेश दिलेले आहे। परंतु पांडव साहेब हे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पूर्णाकृती होऊ नये अशी पांडव साहेबांची इच्छा आहे का? पांडव साहेबांनी हे समाजाला सांगावं। जोपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विजय होणार नाही तोपर्यंत मातंग समाज स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर सदर जागेचं पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावं, अन्यथा बेमुदत आंदोलन या ठिकाणी आम्ही चालू झाले। माझी जागा आहे पुतळ्याची तर त्या जागेचा पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाहिजे आहे आणि उपायुक्त मॅडम आणि आयुक्त साहेबांनी आदेश दिलेले आहेत पांडव साहेबांना सदर जागेचं काम करून प्रशासकीय मान्यतेसाठी। परंतु पांडव साहेबांनी अण्णाभाऊ साठेंना उद्देशित ठेवण्याचं काम करण्यात आजपर्यंत हजारो वर्ष समाजावर अन्याय झाला आहे। परंतु आता या स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा पांडव साहेबांसारखी लोक आजही या समाजात असल्यामुळं मातंग समाजाचा इतर समाजावर अन्याय होत आहे। महापालिकेच्या आवारात आम्ही ज्ञान जर पांडव साहेब लवकरात कामाची प्रक्रिया नाही केली तर आम्ही या ठिकाणी बेमुदत बसणार आहोत। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।
लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.